संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। मित्रांनो 2017 नंतर म्हणजे 23 जून 2017चा जो पवित्र पोर्टलचा शासन निर्णय त्या ठिकाणी आला, त्यानंतर पवित्र पोर्टलची एक्झाम झाली। परंतु असं असताना 2017ची जर भरती आपण बघितली तर त्यामध्ये अनेक संस्था ह्या इन्व्हॉल्व झालेल्या नव्हत्या। अनेक संस्थांनी त्यांची पदं पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी दिलेली नव्हती। परंतु बॅकडेट अप्रूव्हलने असेल किंवा 17 नंतर सुद्धा अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त दिलेल्या होत्या। आणि तसं अनेक कोर्टामध्ये म्हणजे काय की 2017च्या नंतर सुद्धा अनेक शिक्षक जे होते ते कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना म्हणजे रुजू होण्यासाठी किंवा कंटिन्यूशन करण्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। परंतु आता हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलेले आहे की पवित्र पोर्टलच्या बाहेर शिक्षक भरती होणार नाही। पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ती पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल। त्यामध्ये भरती अजून पारदर्शक करण्यासाठी काही SOP म्हणजे काही मानकं त्या ठिकाणी ठरवण्यासाठी तशा सूचना शासनाला त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। तर आता मी मागे तुम्हाला सांगितले की आता सध्या आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे नवीन जो शासन निर्णय येणार होता तो अजून आलेला नाही आहे। परंतु ज्यावेळेस आचारसंहिता उठेल त्यानंतर काही बदल, काही नवीन नियम पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। आणि 17 नंतर ज्या लोकांना नियुक्त दिल्या होत्या त्यासुद्धा रद्द कराव्यात असं कोर्टाने त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं। त्यामुळं इथून पुढची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलनेच होईल। कुठलीही संस्थेवरती भरती प्रक्रिया आता जर कोणी जाहिराती देत असेल आणि भरती प्रक्रिया राबवत असेल पवित्राच्या बाहेर तर तसं काही होणार नाही, ते चुकीचं आहे आणि तशी काही मान्यता मिळणारही नाही। त्यामुळं इथून पुढची पूर्ण भरती प्रक्रिया ही पवित्रच होईल असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे। त्यामध्ये निश्चितपणे काही बदल होतील आणि ते बदल हे कशा पद्धतीनं होतील, आपल्या विद्यार्थ्याच्या हिताचे असतील की प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे। परंतु काही बदल जे आहेत ते मी मागे सांगितलं होतं की जिल्हास्तरीय भरती करण्याचा मानस त्या ठिकाणी जे तत्कालीन मंत्री होते, शालेय शिक्षण मंत्री, त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्या पद्धतीनं सूचना त्यांनी आयुक्त कार्यालयाला त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। त्यामुळं जिल्हास्तरीय भरती होईल का काही कोटा त्या ठिकाणी ठरवल्या जाईल हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण शासनाचा असा विचार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जॉईन झालात तर आयुष्यभर तुम्हाला त्याच जिल्ह्यात नोकरी करावी लागेल असं मागेही मंत्री महोदयाने स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळं आता नवीन हे जे काही धोरणं आहेत हे धोरण त्यामध्ये ॲड होऊन आणखीन काय काय धोरणं त्यामध्ये ॲड होतात तेही बघावं लागेल। कारण अनेक उमेदवार हे जॉईन झाल्यानंतर परत नोकरी सोडून वरच्या वर्गाला त्या ठिकाणी जॉईन व्हायचे, त्यामुळं खालच्या जागा ज्या आहेत त्या तशाच रिक्त राहायच्या। तर ही जी प्रक्रिया आहे यामध्ये अनेक संस्थांना उमेदवार मिळाले नाही असं त्यांची म्हणणं हे शासनाकडे होतं। त्यामुळं यामध्ये काहीतरी बदल होईल किंवा या नियमामध्येही काहीतरी बदल होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। आणि एवढं निश्चित आहे की भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा आणि त्यामध्ये मेरिटवरती ती जे काही बदल होतील ते व्हायला हवेत। आणि या पद्धतीनं अनेक उमेदवारांनी त्या सूचनासुद्धा शासनाला त्या ठिकाणी कराव्यात। जर भरती प्रक्रियेमध्ये काही जर थोडेसे चुकीचे नियम आले तर इथून पुढं मेरिटवर भरती प्रक्रिया त्या ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो। कारण केंद्रीय पद्धतीनं जर मेरिट लागलं नाही तर प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट हे त्या ठिकाणी वेगळं आपल्याला दिसून येईल। कारण प्रत्येक उमेदवार हा त्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करेल आणि तिथलं मेरिट हे वेगळं असेल। ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स द्यायचे तर तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी सुद्धा काही जिल्हे म्हणजे कसं की आता अनलिमिटेड प्रेफरन्स होते, तुम्ही कितीही देऊ शकता। परंतु पुढचे ज्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे ते मोजके प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार किंवा त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकतात की तुम्हाला एवढेच प्रेफरन्स त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला द्यायला चान्स आहे। जर तुम्हाला 500 संस्था आले असेल त्यातले 50 देऊ शकतात, 30 देऊ शकतात। त्यामुळं अनेक उमेदवार हे जवळच्या संस्था देतील आणि त्यामुळं मेरिटमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मार्क त्या ठिकाणी दिसून येईल। याबाबतच्या चर्चा त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये सुरू होते आणि याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांच्या मते
म्हणजे डिस्कस झाल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळं बदल काय होतील हे आपल्याला शासन निर्णय आल्यानंतर कळेलच, परंतु ह्या ज्या चर्चा आहेत ह्या चर्चेनुसार हे बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. त्यामुळं उमेदवारांनी भरती प्रक्रियामध्ये केंद्रीय पद्धतीने मेरिटला कुठं डावलले जाऊ नये या धर्तीवरती मागणी त्या ठिकाणी करावी एवढं सांगतो. आणि आता जवळपास 1-1.5 महिन्यामध्ये कुठलीही हालचाल भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही एवढं निश्चित आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.